महाराष्ट्र राज्य राजपूत विकास महासंघातर्फे जे राजपूत समाजातील गुणवंत आणि यशवंत विद्यार्थी आहेत 10वी-12वीचे, तसेच ज्यांनी MPSC क्रॅक केली आणि शासकीय सेवेत जे उच्च पदस्थ त्यांची पदोन्नती झाली, अशा सर्व समाज बांधवांचे आज महाराष्ट्र राज्य राजपूत विकास महासंघातर्फे आम्ही त्यांचा सत्कार व सन्मान केला आहे। एक समाजातर्फे जो सन्मान आणि सत्कार केला जातो, एक घरचा सत्कार। कसं आहे, बाहेरचे बरेच लोक सत्कार करतात, परंतु समाजातर्फे सत्कार होणं गरजेचं आहे। आणि आज आम्ही सर्व आमच्या महासंघाच्या टीमने आज तो सत्कार कार्यक्रम ठेवलेला आहे। या सत्कार कार्यक्रमासाठी आवर्जून आपले आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब, तसेच चिखलीचे आमदार श्वेताताई महाले या उपस्थित होत्या। त्यांच्या हस्ते त्या सर्व समाज बांधवांना, गुणवंतांना, यशवंतांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले। किती विद्यार्थी होते या ठिकाणी? कमीत कमी आमचे 10वी-12वीचे 150 विद्यार्थी होते आणि MPSC क्रॅक केलेले खेळाडू व विविध माध्यमातून त्यांनी यश प्राप्त केलेले आहे, अशी आमच्याकडे 280 लोकांची नोंदणी झाली। विद्यार्थ्यांना काय आव्हान करणार? विद्यार्थ्यांना मी एकच आव्हान करणार आहे, समाजातील जे उच्च पदावर आज जे आपले पदाधिकारी गेलेले आहेत, जे उच्च पदावर बसलेले आहेत शासकीय अधिकारी, तुम्हाला तो एक चांगला चान्स आहे। आपला समाजाचे एक आदर्शसाठी आम्ही या ठिकाणी जे आमच्या समाजाचे ACP झालेले, PSI झालेले, जे तहसीलदार झालेले, अशांचा आदर्श विद्यार्थ्यांनी समाजापुढे ठेवावं आणि त्या हिशोबाने त्यांनी वाटचाल करावी। त्यांना या निमित्ताने मी शुभेच्छा। सर, नाव सर? माझं नाव विश्वनाथ राजपूत। राजपूत रक्तातच असं आहे की हास्य नेतृत्व करण्याचं एक समाजात आहे। त्यामुळं आम्ही या समाज बांधवांना आणखीन एक आव्हान करतो की समाज, आपण तर पुढं जातोच, परंतु आपण पुढं जात असताना समाजातील जे मागासलेले व्यक्तिमत्व आहे, त्यांनाही आपण, तळागाळातले व्यक्तिमत्व आहे, त्यांनाही आपण या ठिकाणी पुढं नेण्याचे काम करावे। या ठिकाणी मी एक आणि गरीब आहे तर या सगळ्यांना घेऊन चालण्यासाठी आम्ही या प्रकारचा कार्यक्रम केला आहे। जे पुढे गेलेले आहेत, त्यांनी मागे जे आपले लोक आहेत तळागाळात, त्यांची बोट पकडून त्यांना पण पुढे आणण्यासाठी प्रयत्न करायचा। जे श्रीमंत आहे त्यांनी गरिबांना मदत करून त्यांच्या अडीअडचणी सोडवायच्या आणि महिलांना सुशिक्षित करण्यासाठी माझा जास्त काम करणार असतो। मी एक डॉक्टर या नात्याने मी आजार होऊ नये महिलांच्या पण प्रयत्न करत असते। तर अशा प्रकारे आम्ही हा कार्यक्रम करून यांना आपल्या घरच्या शुभेच्छा आणि थाप पाठवत देऊन त्यांनी पण असं पुढे जावं आणि आपल्या सगळ्या समाजाला खिचून पुढे आणण्याचा प्रयत्न करावा। कुठे कुठे जातील, नोकरीत जातील, बिझनेसमध्ये जातील, किंवा जातील, तर सगळ्यांनी समाजाला मदत करत राहावी। प्रेस मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया मी आहे, माझं इथं हॉस्पिटल आहे, पण मला समाजसेवेची फार आवड आहे। मी 84 पासून या संघटनेशी जोडलेली आहे। मोर्चा असो, सर्टिफिकेटसाठी मुंबईला जाणं असो, कुठेही असो, मी सतत यामध्ये कार्यरत असते। आमचे भाऊ स्वर्गीय नंदलाल भाऊ यांच्याबरोबर आम्ही सतत 84 सालपासून कार्यरत आहोत। नंतर अधिक वैष्णव मोर्चा नेणं असो, मुंबईच्या मंत्रालयात आमचा वादविवादही झाला होता सर्टिफिकेट। मॅडम, तुम्ही म्हणता की समाजामध्ये जे गरीब आहे त्यांच्यासाठी कोणता उपक्रम राबवतात? एज्युकेशनसाठी, शिक्षण, फक्त एज्युकेशनच वापरतात? शिक्षण, बाकीचे नंतर जे गरीब असतील त्यांना साड्या वाटणं, धान्य वाटणं, या प्रकारे जेव्हा काही अशा अडचणी असतील त्यांना, त्या प्रकारे आपण कार्यरत नेहमीच असतो। म्हणजे 84 पासून आम्ही सतत कार्यरत आहोत। खेड्या वाड्या वस्त्यांवर छत्रपती शिवाजी महाराज की या ठिकाणी आपला हा कार्यक्रम गुणवंत यशवंत विद्यार्थी यांचा सत्कार व सन्मान आपण या ठिकाणी ठेवलेला आहे। आपलं हे पहिलेच वर्ष आहे। अतिशय सुंदर असं नियोजन आपल्या पूर्ण टीमनं केलेलं आहे, पूर्ण समाज बांधवांनी केलेलं आहे। मी पूर्ण महाराष्ट्र राज्य राजपूत विकास महासंघाच्या पूर्ण टीमचं या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार मानतो, आभार व्यक्त करतो। त्यांनी अतिशय सुंदर आणि सूक्ष्म असं नियोजन करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला। आपण आता या पुढचा कार्यक्रम यापेक्षाही चांगलं घेऊ आणि यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर घेऊ असं मी या ठिकाणी सांगतो। विश्वनाथ भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विश्वनाथ भैया तुम आगे बढ़ो।
मंगल भाई फोटो निकालो, हम तुम्हारे साथ है। संजय सुरभे संजय पाटील। त्यानंतर नेहा केशरसिंग बामणावर, IT इंजिनियर। सर्व 10वी 12वी तसंच स्पर्धा परीक्षा आणि शासकीय परीक्षेमध्ये यशवंत गुणवंत असलेल्या सकल राजपूत समाजातील सर्व यशस्वी अशा विद्यार्थ्यांचं आणि समाजभूषण अशा व्यक्तिमत्वांचं या कार्यक्रमामध्ये इथं एक सत्कार सोहळा ठेवण्यात आलेला होता आणि प्रचंड स्वरूपामध्ये महाराष्ट्रभर सर्वदूर आलेल्या लोकांनी इथं प्रचंड प्रतिसाद दिला. आदरणीय आमदार श्वेताताई महाले, प्रदीप जयस्वाल साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अशोक शेवगन साहेब असे असंख्य असे इथं या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आपण सर्वही पत्रकार बंधू, मीडियामधले सर्व जाणकार लोक इथं उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाला आपणही सहभाग नोंदवला. त्यामुळं सकल राजपूत समाजासोबत आपलं सर्वांचं पण मी खूप खूप आभार मानतो. प्रत्येक वर्षाला तुम्ही हा कार्यक्रम ठेवतात तर प्रत्येक वर्ष समाजाचे दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत आहे, तर या संदर्भात तुम्ही काय? विद्यार्थी संख्या वाढली तरी आम्ही जितके विद्यार्थी येतील त्या सर्व विद्यार्थ्यांचा आम्ही इथं दरवर्षी सत्कार करणार आहोत. संख्या वाढली तर ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. आपलं नाव? मी प्राचार्य डॉक्टर गुरुदत्त राजपूत. मी शिल्लोड येथे इंद्रराज कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्राचार्य पदावर कार्यरत आहे.